हे बघा 1.25 इंचाची पट्टी काढलेली आहे. पायपिंगच्या पट्ट्या अशा तिरपी कट करून घ्यायचं आणि असं अगदी बरोबर दाखवलंय तसं व्हिडिओमध्ये तसं जोडून घ्यायचे. हे बघा आणि एका साईडनं अशी टिप मारून घ्यायची पूर्ण पट्टीवर. असा गोल आकारात पट्टी फिरली पाहिजे. अशी टिप मारून घ्यायची. पूर्ण सगळ्या पट्टीवर टिप मारून घ्यायची. जिथं जोड असेल तिथं नखाने दोन्हीकडे समान भाग करून प्रेस करून घ्यायचं आणि परत हळूहळू ओढायचं अजिबात नाही. पट्टी अजिबात ओढायची नाही. नंतर एक्स्ट्रा कापड आलेलं असते बाहेर ते कट करून टाकायचं. अशी पट्टी टिप मारल्यानंतर अशी गोल दिसली पाहिजे. आतल्या बाजूला वळलेली दिसली पाहिजे. तरच गोट खूप छान येतो. पायपिंग पलटी होत नाही गळ्यावर. आता ती हळूहळू ठेवून ब्लाऊजवरती हळूहळू ठेवून मशीन हळूहळू चालवायचं. कापड ओढायचं नाही आणि गोट पट्टी पण ओढायची नाही अजिबात. जिथं शोल्डर जोडले ते शोल्डर पाठीमागच्या बॅकच्या बाजूला दोन्ही सारून पट्टी हळूहळू जोडत जायचं पुढं. असं जसं व्हिडिओ दाखवतोय तसं. राऊंड भागावर तर अजिबात ओढायचं नाही. शिस्तीत हळू. गोट जोडताना खूप पेशन्स लागतात. हळूहळू पेशन्सफुली त्याच्यावर ठेवत जायचं. जसं मशीनच्या स्पीडनं हळूहळू पुढं जाते कापड तसंच जाऊ द्यायचं. ढकलायचंही नाही, आपल्याकडं ओढायचं पण नाही. आता शोल्डरजवळ आलो आहे. शोल्डर परत बॅक साईडला जोडलेले सारायचं. परत ठेवून परत हळूहळू जोडायला सुरुवात करायची. इथं लॉक करायची टीप. आता सगळ्या राऊंड गळ्यावर आतल्या बाजूनं नॉच मारून घ्यायचे. नॉच असे मारायचे की आपण मारलेली टीप निघाली नाही पाहिजे, तुटली नाही पाहिजे. आता ती फोल्ड करायची आतल्या बाजूला अशी आणि परत हळूहळू मशीन चालवायला सुरुवात करायची. अगदी हळूहळू शिस्तीत पेशन्स ठेवूनच काम करावं लागतं. हे काम फार नाजूक असतं. इथं जर तुम्ही घाई गडबड केली तर हमखास गोट पलटी होणार, शोल्डर उतरणार. हे प्रॉब्लेम इथंच येतात. कारण आपण काय करतो, झालं आहे आता ब्लाऊज संपलं आहे, पटपट करायचं काम बाजूला ठेवायचं असा विचार करतो आपण आणि घाई गडबड करून तिथंच चूक होते आपली. त्यामुळं अगदी शांत काम करावं लागतं. हेच मेन काम आहे ब्लाऊजचं. गळ्याचं फिनिशिंग चांगलं आलं की गळा बरोबर बसतो फिटिंगचा. माझा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. राऊंड आकारावर अगदी हळूहळू पुढं जायचं. हे काम पेशन्सनी केलं की खूप छान होतं. गोट अजिबात पलटी होत नाही आणि शोल्डर पण अजिबात उतरत नाही. बॉडी बरोबर फिटिंगला ब्लाऊज बरोबर बसतो. सुरुवातीला जे बिगनर्स आहेत त्यांना नाही जमणार, पण हळूहळू याचं प्रॅक्टिस झालं की ते सगळ्यांना जमतं आहे.
त्यामुळं या प्रोसेसला वेळ लागतो. 5-6 मिनटं एका ब्लाऊजला गोट घालण्यासाठी 5-6 मिनटं तरी लागतातच. तेवढी लागलीच पाहिजेत, कारण पेशन्सनी काम करावं लागतं हे. माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा. मी हे व्हिडिओ बनवतोय ते बिगनरसाठी बनवतोय. जे बिगनर लोक आहेत ते सुरुवातीपासून शिकतात, म्हणून त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. हे छोटे छोटे फिनिशिंग, हे बघा फिनिशिंग किती छान आले. गोल, अगदी गोल गोट पायपिंग किती छान आले बघा. आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवतो याचा. हे बघा, किती छान बसलाय. अजिबात कुठंही पलटी झालेला दिसत नाही आहे. अगदी राऊंड शेपमध्ये अगदी बरोबर परफेक्ट असं फिनिशिंग आले.